नमस्कार मंडळी, आज एकदम टेस्टी आणि मऊ लुसलुशीत इन्स्टंट असा नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 1 वाटी रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी दही घ्यायचं आहे, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, 2 मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, 2 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, यामध्ये 1/4 वाटी पाणी घ्यायचं आहे। ज्या वाटीने ही सगळी मापे घेतली त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे आणि याचं सरसरीत असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशी ठेवायची। त्यानंतर स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे, यामध्ये मीठ घालून घेऊया, याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इनोचं 1 सॅचेट यामध्ये घालून घ्यायचं आहे, त्याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। प्लेटवरती हे सगळं बॅटर घालायचं आहे। त्यानंतर स्टीमरमध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आहे, झाकण ठेवायचं आहे, 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती। हा पदार्थ तयार होतो। त्यानंतर एक चटणी सुद्धा बनवली होती, या चटणीचा आणि या पदार्थाचा लॉंग व्हिडिओ चॅनलवरती आहे, चॅनलला जरूर भेट द्या। ह्या पदार्थाला तुम्ही कट करून याला फोडणी सुद्धा देऊ शकता, जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीरची फोडणी द्या, खूप छान लागेल। तर नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपी